हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरेयाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत। करी दोही ठाईना सर्प जगत, हे ब्रह्म आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावाराम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चला, विचारसागर तरंग 6वा। परिच्छेद 32वा। आत्मस्वरूपाविषयी न्यायमत। न्यायशास्त्राचं जे मत आहे, जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत त्या शास्त्रानं कसा सांगितलेला आहे, त्याच्याविषयी ग्रंथकारांनी त्याचं मनोगत सांगितले, तर ते न्यायशास्त्राचं आहे। न्यायशास्त्र त्याच्या सिद्धांतामध्ये
न्यायशास्त्राच्या आत्म्याविषयी कसं कथन केलंय, आत्म्याचं स्वरूप कसं, आत्म्याचे कार्य काय, आत्म्याचं आकार केवढा आणि आत्मा हा स्वरूपानं ज्ञानरूप आहे का ज्ञान आत्म्याचं गुण आहेत, ज्या आपणाला शंका होतात त्याच शंका ग्रंथकारांनी इथं घेतलेल्या आहेत. कारण आपण काही असा आपल्या बुद्धीचा निश्चय मानतो, त्यामध्ये आपलं मतसुद्धा म्हणजे जीवाचं मतसुद्धा काही न्यायमताला जुळत आहे, काही अंशी न्यायमताला जुळत आहे, काही अंशी सांख्यमताला जुळत आहे, काही अंशी मग वेदांताला बी जुळत आहे, काही अंशानं सगळं वाटावाटी झालेली, पण एकमत नाही. एकामध्ये एकमत नाही, एकात अनेक मत झालेत, एकातच अनेक मत झालेत. आणि मग एका मताचा राहिला नाही, एक. मग व्यवहारामध्ये एक अनेक मतानं जर वागू लागला तर त्याचा व्यवहार तरी होतो का? समजा जीव सगळ्याचंच ऐकतो, सगळ्याचंच, मग त्याचा व्यवहार चालेल का? ते तुम्हाला एक इंग्रजीमध्ये धडा होता बघा, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. बापलेक होते, सांगितलं होतं वाटतं एकदा दृष्टांत, आणि त्याला बाजारला जायचं होतं. आणि मग बाजारला जाताना ते मुलगा आणि बाप हे कुंभार होते, आणि त्यांच्याकडं वाहन काय होतं? गाढव होतं वाहन त्यांचं. मग गाढव वाहन असल्यामुळं मग त्यांना वाटलं आपण आता गाढवावर बसून जावं आणि येताना बाजार आणावं. मग जाता जाता त्या पोराची माय म्हणली, डबडं संपलंय, डबडं एक घेऊन या. म्हणजे काय सांगायचंय, घरून आणायचं तर डबडं म्हणली घेऊन यायचं. मग त्यानं पिशवी घेतली, बापले का निघाले, आणि मग दोघं बसले गाढवावर त्या. मग त्यावेळेस समोरून काही लोक येऊ लागले. ते लोक काय म्हणू लागले त्याला, काय म्हणत असते, इतकुसं गाढव आहे, त्याचा जीव इतकुसा, दोघं बसले तर यायला का पाय नाहीत का हात नाहीत, हे ना पायानं चालायचं, आपल्या जीवासारखाच जीव बघा, हे लोकांचं म्हणणं त्यानं ऐकलं. मग त्याला वाटलं लोक आपल्याला वाकडं लावायले, तर मग दोघं उतरले. आणि मग पुन्हा आणखी काही समोरून 4 चौघ आले. म्हणलं काही येडे लोक असतील, हे गाडव रिकामच चालवायले तर हे पायानं चालायले, तर बसायचं बाबा गाडवावर. ते म्हणलं काय लोक असतील ना बघा, आता हे तर माझे गाडव रिकामं ठुले पायानं चालायले तर. आणि ते पुढचे अगोदरचे लोक काय म्हणलेत, गाडवा दोघं बसले तर. पण म्हणलं महागल्यानं दोष द्यायला, पण अजून याच्या मागून कोणी आलं तर ते बी म्हणते दोघं. मग ते म्हणलं त्या पोराला म्हणला, बस तू बस, म्हणजे कोणी काही म्हणायचं नाही. पण आणखी लोक पुढून आले, म्हणले
तर ताठ पोरग गाडवा बसविले, मथाऱ्याला पायानं चालवायला लावायला. हा, उतरलं का पुन्हा पोरग, पुन्हा म्हाताऱ्याला त्याला बसविलं. पुन्हा काही लोक काय म्हणले, बघा ना लेकराला पायाला चालवायले तर आपण मोठाला एवढा मोठा गडी असून गाडवा बसलाय. मग ते म्हातारं काय म्हणलं, आपणच गाडवाला घेऊ खांद्यावर. त्यानं गाडवाचे चारी पाय बांधले, त्याच्या मधातून एक काठी अशी ओवली आणि दोघांना खांद्यावर घेतलं, कावड केली तिची. तरी बी लोक वाकडं लावूच लागले. मग असे हे लोक वाकडं लावणारे आहेत, सांगणारे आहेत, मग सगळ्याच ऐकायचं का? मग त्यानं काय केलं, राग राग पुला आला एक नदीचा, गंगाचा, आणि त्याच्यात ते टाकून दिलं गाडव. आता काय म्हणते, मग लुस्काण्याच्यात कोणाची झाली? मग कोणाचं ऐकावं कोणाचं नाही ऐकावं? हा, मग दुसऱ्याच्या मतावर आपलं मत अवलंबून ठेवावं का? आपलं स्वमत जितकं आपल्याला, स्वमत हे जे स्वमत आहे हेच स्वमत आपणाला तारणार आहे. पण ते स्वमत कशाच्या आधारावर असावं? वेदांताच्या. कारण वेदांताचं जे मत आहे ते मत निर्दोष आहे, त्याच्यामध्ये दोष नाहीत. म्हणून त्या मताशी आपलं मत जुळावं. मग त्या मतानं राहिल्यावर काही नुकसान होणार नाही. त्या मतानं मोक्ष प्राप्तीच होते, आनंदच प्राप्त होतो. म्हणून त्या मतामध्ये दोष नसल्यामुळं मग इतर मताला प्राधान्य देऊ नये. मग या ठिकाणी न्यायमत जे सांगायले तर न्यायशास्त्राचं, या न्यायमतामध्ये यांना एकदेशी म्हटलंय. न्यायमताला एकदेशी म्हणजेच संकुचित वृत्तीचे, यांची वृत्ती व्यापक नाही, एकदेशी येतं. आकुड बघणार येतं, परोक्ष ज्ञानी हे कसे असते तर हा आकुड बघणारे असते. म्हणून वेदांत शास्त्र त्यांना एकदेशी म्हणतात. कोणाला? न्यायशास्त्रवाद्यांना. मग हे एकदेशी काय म्हणतात आणखी पहा यांचं मत. आता याच्या अगोदरचं सगळं सांगायला पुढं काय म्हणतात ते पहा. आत्म्याशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतूच नाही. आत्म्याचा आणि मनाचा संयोग, आत्मा आणि मन हे जर एक झाले तर त्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न होत नाही. मन आणि आत्मा एकरूप जर झाले, म्हणजे मन जर आत्म्यामध्ये प्रविष्ट झालं, आत्मकार मन झालं, तर न्यायमतवादी म्हणतात की तिथं ज्ञानाचा हेतू नाही, म्हणजे ज्ञान तिथे उत्पन्न होत नाही. मग ज्ञानाचा हेतू कशात आहे? ज्ञान कशाने उत्पन्न होतं? तर न्यायमतवादी म्हणतात मनाचा आणि त्वचेचा संयोग, तिथं ज्ञानाची उत्पत्ती आहे. मनाचा आणि आत्म्याचा संयोग झाला तर ज्ञान नाही. ते कारण सांगतात. कसं कारण सांगतात? कारण त्वचेचा
आणि मनाचा वियोग झाला, त्वचेचा म्हणजे शरीराचा आणि मनाचा वियोग झाला, तर तिथं ज्ञान उत्पन्न होत नाही. हा अनुभव आहे सगळ्याला. कशाचा? झोपेचा. झोपेमध्ये इंद्रियाचा आणि मनाचा संबंध नसतो, संबंध तुटतो, म्हणून तिथं ज्ञान उत्पन्न होत नाही. आपल्याला सापाची किती भीती वाटते, आणि झोपेमध्ये साप जर अंगावून गेला तर मग ते म्हणतात की त्वचेचा आणि जर मनाचा संबंध असला तर ते मनाला कळत आहे, म्हणजे ज्ञान होत आहे. आणि जर त्वचेचा आणि मनाचा संबंध नसला तर मग तिथं सुखदुःख होत नाही, म्हणजे ज्ञानही होत नाही, भोगही होत नाही. म्हणजेच ज्ञानाची जी उत्पत्ती होते ना, ती इंद्रिया संबंधाने आहे. मनाच्या इंद्रियाच्या संयोगामध्ये ज्ञानाची उत्पत्ती आहे. हे नीट लक्षात घ्या. त्याचं मत कसं आहे, तर ते काय म्हणतंय. आता ज्ञानाची उत्पत्ती मनाच्या आणि इंद्रियाच्या संबंधानं मानतोय तो, पण ज्ञानरूप कोण आहे? आत्मा ज्ञानरूप आहे. मग तो आत्म्याचा आणि इंद्रियांचा संबंध मानायला आहे का? मग इंद्रियाच्या संबंधाशी कोणाला जोडायला आहे? तो मनाला जोडायला आहे का नाही? आणि मग तो इतकं सांगत नाही, मनानं जर आत्म्याशी संयोग केला तर तिथं ज्ञानाची उत्पत्ती घडत नाही. आणि मग ज्ञानाची उत्पत्ती कधी? तर मनाचा इंद्रियाशी संबंध आला की मग मात्र तिथं ज्ञान होतंय. मग विचार करा, आता ज्ञानाला अधिष्ठान काय आहे? ज्ञान अधिष्ठान आत्मा आहे का नाही? अधिष्ठान म्हणजे ज्ञानाचं घर आत्मा आहे. त्या आत्म्याच्या संयोगानं ज्ञान व्हायला पाहिजे, है का नाही? त्याचा संयोग सांगावा आणि तिथं ज्ञानाची उत्पत्ती होईल. आणि मनाच्या संयोगामध्ये जर ज्ञानाची उत्पत्ती मानली तर त्याचं मत बरोबर मानावं का? मग काही काही असं न्यायमतामध्ये थोडंसं वेगळं मांडलेलं आहे. म्हणून ते काय म्हणतात, न्यायमताचे एकदेशी असे म्हणतात की आत्म्याशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू नाही. ज्ञान आत्म्याचा आणि मनाच्या संबंधामध्ये उत्पन्न होत नाही, तर त्वचेशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. त्वचेचा मनाची संयोग म्हणजेच मन आणि त्वचा म्हणजे शरीर, हे मन जर जाणीत असेल तर त्या ठिकाणी ज्ञान होतंय. मनाचा आणि याचा संबंध असला तर, आणि मनाचा आणि आत्म्याचा असला तर तिथं ज्ञान उत्पन्न होत नाही. का म्हणून पुढं दिलेलं आहे, पुढं चलून बघू. जेव्हा सुषुप्तीमध्ये पुरितत नाडीमध्ये मन प्रवेश करतं, स्वप्नात त्या नाडीमध्ये, हिता नावाच्या नाडीमध्ये ज्यावेळेस मन म्हणजे स्वप्न ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्वचेचा मनाचा संबंध नाही. त्यावेळेस मन कुठे गेलेलं आहे? त्या नाडीमध्ये गेलेलं आहे, है का नाही? मग या देहाच्या ठिकाणी त्याचा काही संबंध आहे का? मग त्यावेळेस मनाचा संयोग त्वचेशी नसतो. स्वप्नकाली या देहाच्या त्वचेशी किंवा झोपल्यावर या त्वचेशी मनाचा संबंध नाही. मन कुठे गेलंय? पुरितत नाडीमध्ये गेलंय, है का नाही? म्हणून सुषुप्तीत ज्ञान होत नाही. सुषुप्तीमध्ये ज्ञान होत नाही. मग जागृतीतलं ज्ञान होणार नाही.
तुम्ही म्हणता ते बरोबर मानू आम्ही घटकाभर. निद्रेमध्ये मनाचा संयोग कोणाशी आहे? मनाचा संयोग नाडीशी आहे, है का नाही? म्हणून या देहाचं ज्ञान त्याला होणार नाही. पण पुरीतच नाडीमध्ये स्वप्नाचं भान होतंय ना, स्वप्नाचं भान होतंय ना तिथं. मग तिथं कसं ज्ञानाची उत्पत्ती व्हायली? ज्ञान का नाही का स्वप्नात? त्याचं म्हणणं काय आहे? मनाचा संबंध त्वचेशी असला तरच ज्ञानाची उत्पत्ती. आणि म्हणतो काय? मन ज्यावेळेस पुरीतच नाडीमध्ये जातं त्यावेळेस त्वचेशी संबंध राहत नाही. मग पुरीतच नाडीमध्ये स्वप्नाची दृष्टत्व आहे ना आपणाला. प्रतीती कुठे? पुरीतच नाडीमध्येच सांगितलंय मागून आपणाला. मग तिथं आपल्याला स्वप्नाची प्रतीती तर आहे ना, स्वप्न तर दिसायलंय ना, मग ज्ञान तर व्हायतलंय ना. तिथं पोळालेलंच ज्ञान आहे, तिथं थंड लागल्याचं ज्ञान होतंय, पंचविषयाकडून होणारं ज्ञान आहेच ना तिथं. मग ते ज्ञान कसं व्हालंय याचा विचार त्यानं करायला नाही पाहिजे होता. म्हणजेच यालाच म्हणायचं आकुड बुद्धीचा, व्यापक बुद्धी त्याच्याकडं नाही. म्हणून त्वचेशी मनाचा संयोग नसतो, म्हणून सुषुप्तीमध्ये ज्ञान होत नाही. त्याचं म्हणणं आहे त्वचेशी संबंध असला तरच ज्ञान, नाहीतर ज्ञान नाही. त्वचेशी संयोगवान मनच ज्ञानद्वारा दुःखाचा हेतू आहे. दुःख त्याच्यामुळं उत्पन्न होतंय. मनच त्वचेशी संबंध करून सुखदुःखाला पावत आहे. म्हणून मनाची गणना दुःखात आहे. म्हणून मनच काय? दुःखरूप आहे. त्याची गणना म्हणजे मोजणी दुःखातच घातली. कोण्या हिश्यात टाकले? तर दुःखाच्याच हिश्यात टाकले मनाला. पण कसं टाकलंय? पूर्ण ज्ञानानं टाकलंय का? ज्ञानात टाकलंय का अज्ञानात टाकलंय मनाला दुःखात? है का? मग केवळ मनाची नाही, मनाची गणना दुःखात आहे. केवळ मनाची नाही, मोक्षात त्वचेचा नाश होतो. मोक्षामध्ये त्वचा नसते, कारण त्वचा देहाला आहे. त्वचा कोणाला आहे? देहाला आहे. आणि देह अवयववान आहे. देहाला हातपाय आहे का नाही? आणि मोक्ष हे कसं आहे? निरावयव आहे. मग ज्या वेळेस मोक्षामध्ये मन जातं, संयोग पावतं, त्यावेळेस ते निरावयवामध्ये जातं, अवयव सोडून जातं, है का नाही? मग मोक्षामध्ये अवयव आहेत का? मग मनही निरावयव झालंय आणि मोक्षही निरावयव आहे. मग त्या दोन्हीच्या संबंधामध्ये त्वचा आहे का? मग तिथं ज्ञान उत्पन्न होणार नाही म्हणतो तो. केवळ मनाची मोक्षात त्वचेचा नाश होतो, म्हणून तिथं ज्ञान होत नाही. म्हणून मोक्ष त्यांनी ज्ञानरूप मानलाच नाही. मोक्ष तिथं ज्ञानच नाही म्हणालेत ना. म्हणून त्वचेबरोबर मनाचा संयोग नाही मोक्षात, म्हणून ज्ञान होत नाही. अशा रीतीने मोक्ष कालात मन असताही, मोक्षामध्ये मन असताना सुद्धा जर एखादं मन मोक्षाला गेलं, मग मोक्षात मन असताना सुद्धा ज्ञान होत नाही, असं म्हणणं आहे न्यायमताचं. मग त्या ठिकाणी दुःख हेतू नाही, तिथं दुःख होत नाहीत. ज्ञानच नाही म्हणल्यावर दुःखाचंही ज्ञान होणार नाही. म्हणून दुःखनाश सांगितला. ते दुःखनाश आम्ही सांगतो म्हणले ते.
दुःख आमच्या याच्यामध्ये दुःख नाश आहे, पण असा आहे. कसा? मन मोक्षात गेल्यावर तिथं ज्ञान उत्पन्न होत नाही, म्हणून त्या ठिकाणी दुःखाचा नाश आहे. मनाचा नाश म्हणजे दुःखाचा नाश. म्हणजे ज्ञान उत्पत्ती करीत असताना सुद्धा मन आहे, ते मानतात मन आहे मोक्षात, पण ज्ञानाचा हेतू नाही तिथं. ज्ञानाला हेतू त्वचा इंद्रिय लागतात, तिथं इंद्रिय नाहीत, म्हणून तिथं दुःखाचा नाश आहे. म्हणजे दुःखाचं जे भांडवल आहे का, ते हे 5 काय इंद्रिय आहेत असं त्याचं म्हणणं आहे, आणि ते तिथं नाही, म्हणून दुःखाचा नाश तिथं आम्ही मानतो. तेव्हा दुःखरहित आणि परमात्म्याहून भिन्न व्यापक, दुःखरहित आणि परमात्म्याहून भिन्न वेगळं पण व्यापक आत्मा जडरूप असतो. परमात्म्याहून भिन्न पण व्यापक आणि जडरूप असतो. कारण उगाच आम्ही सांगत नाहीत, कारण ही सांगतो. का म्हणून आत्मा जडरूप आहे, तर आत्मा स्वरूपाने जडच आहे. आत्मा कसा आहे स्वरूपानं? हा जडच आहे. ते ज्ञान गुणाने आत्म्याचा प्रकाश होतो. आत्म्याचा प्रकाश कशानं होतो? ज्ञान गुणानं होतो. आणि मग ते ज्ञान गुण कधी प्रगट होतो? त्वचेशी संबंध आला तर. मग देह असला तरच आत्मा, नाहीतर नाही. मग जड म्हणजे अनात्माच झाला ना ते. मग तो प्रकाश म्हणजे जीवाचे सर्व ज्ञान इंद्रियजन्य आहे. ते प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश, हे इंद्रियजन्य आहे. त्याच्यामुळं इंद्रिय जोपर्यंत आहेत, इंद्रिय जोपर्यंत आहेत, तोपर्यंत ज्ञानाची उत्पत्ती, आणि त्याच ज्ञानात आत्म्याचं प्रकाशन करता येतं. आत्म्याचं ज्ञान होतं, त्या गुणाने होतं. ज्ञान या गुणानं होतो. आणि मग तो प्रकाश म्हणजे जीवाचे सर्व ज्ञान, जीवाचे सगळे ज्ञान इंद्रियजन्य आहे, पण नित्य नाही. ते ज्ञान नित्य नाही, अनित्य आहे. नित्य नाही म्हणजे ते ज्ञान अनित्यच आहे. त्या इंद्रियजन्य ज्ञानाचा मोक्षकालामध्ये, त्या इंद्रियाकडून होणाऱ्या ज्ञानाचा मोक्षकाळामध्ये नाश होतो. म्हणून ते ज्ञान कसं आहे? अनित्य आहे. आता ते ज्ञान होतंय म्हणायले तर जीवाला ज्ञान होतंय, पण नित्य ज्ञान नाही, ते अनित्य आहे. अनित्य का म्हणून? ते ज्ञान अनित्य का म्हणून? कारण ते ज्ञान मोक्षकालात टिकत नाही, म्हणजे नाशिवंत ज्ञान आहे का नाही? म्हणून मोक्षकालात त्याचा नाश होतो. शरीर अवस्थेमध्ये कोणतंही ज्ञान हो द्या, ते म्हणतात मोक्षकालात त्याचा नाशच आहे. कारण ज्ञान कधी उत्पन्न होतं हे लक्षात ठेवायचं. जोपर्यंत त्वचेचा इंद्रियाचा संबंध मनाशी आहे, तोपर्यंतच ज्ञान आहे का नाही? आणि मग त्वचेचा आणि मनाचा संबंध सुटला, मग कोणी म्हणेल मनाचा आत्म्याशी संयोग, जरी त्वचेशी मनाचा संयोग सुटला आणि मनाचा आणि आत्म्याचा संयोग झाला तर ज्ञान राहता असेल ना, ते म्हणतात ज्ञान त्यावेळेस बी नसतंय. का म्हणून? तो ज्ञानाला हेतू त्वचा आहे, शरीर आहे. मग मोक्षकाली आत्मा प्रकाश रहित आहे. कधी? हा, मोक्षकाली प्रकाश रहित आहे. प्रकाश रहित म्हणजे जडरूप. जडरूप होऊन असतो तो. हा न्यायाचा सिद्धांत आहे. न्यायमताचा हा सिद्धांत आहे. तसेच सुख दुःख मोक्ष बंध मोक्ष, सुख दुःख बंध मोक्ष
आत्म्यास होतात. बंधमोक्षे सुखदुःख कोणाला होतात? आता किती उडाण वाटणी घेतली. म्हणून आत्म्य नाना. आत्म्य आम्ही नाना कामून सांगायलो? त्याच्यामुळं. कामून तर बंध मोक्षे हे आत्म्याला आहेत म्हणून. सुखदुःख आत्म्याला होतात म्हणून आत्म्यास नाना. म्हणून आत्मे नाना आहेत, नित्य आणि व्यापक आहेत. मग आत्मा कसा आहे? नित्य आहे आणि व्यापकही आहे. आता नित्य सांगायचं आहे आणि व्यापकही सांगायचं आहे. मग हेच का म्हणून असं सांगायचंय? नित्य आत्मा आहे आणि नित्य सांगायचं आहे बी त्याला. मग नित्याचे कारण द्यावं ना तसे, पण कारण चुकीची देतात. ते लक्षण चुकीचे करतात. नित्य आणि व्यापक आत्मा आहे. हे कोणते आत्मा? हे सर्व अनेक आत्मे मानलेले सगळेच ते कसे येतं? म्हणजे जितके हे जीव आहेत ना तितके आत्मवान येतं. म्हणजे तितके आत्मेत ते आणि व्यापक आहेत. पुन्हा सर्व अल्प पदार्थाबरोबर ज्याचा संयोग असतो, अल्प पदार्थाबरोबर ज्याचा संयोग असतो त्यास व्यापक म्हणतात. सर्व अल्प आणि व्यापक. अल्प पदार्थाबरोबर ज्याचा संयोग असतो, बारीक सारीक ज्या काही वस्तू येतात त्याच्या संग ज्याचा संबंध आहे ते व्यापक असतोय. सर्व अल्प म्हणजे थोडी पदार्थाबरोबर, थोड्या पदार्थाबरोबर म्हणजे संकुचित पदार्थाबरोबर ज्याचा संयोग असतो त्यास व्यापक म्हणतात. आता धुळीचा कण आहे, आपण परमाणू पाहिले. त्या परमाणू आपण त्या खिडकीच्या झरोक्यामधून परमाणू पाहिला आहे का नाही? परमाणू म्हणून नाही, त्याचा 6वा भाग म्हणून सांगितलाय त्यानं, आहे का नाही? मग तो त्या ठिकाणी तितका लहान, कळण्यासाठी तितका लहान आहे. मग तितका लहान जो परमाणू आहे ना, त्या तितक्या लहान परमाणूचा संबंध हा पदार्थाबरोबर, त्या अणूबरोबर ज्याचा संबंध आहे त्या अणूच्या सोबत ते व्यापक असतं. आता त्याच्यासोबत आकाशाचा संबंध आहे का नाही? मग आकाश व्यापक. कारण आकाश इतकुशा वस्तूला सुद्धा शिवायले, व्यापायले, है की नाही? म्हणून आकाश व्यापक आहे. त्या अणूच्या संबंधानं जर बघितलं तर त्यास व्यापक म्हणतात. व्यापक त्याला म्हणतात असा त्यानं हिशोब धरला आहे. आणि वेदांत मतात काय सांगते तर व्यापक कशाला म्हणते तर ते व्यापक कशाला म्हणायले बघा. हा, ज्याचा बारीक बारीक वस्तूशी संबंध आहे. आता मोठ्याशी तर संबंध आहेच, पण बारक्याचा सुद्धा संबंध आहे, त्याला व्यापक म्हणतात. मग आकाशाचा, मग आकाश व्यापक असं लक्षात येण्यासाठी, आहे का नाही? मग ज्याचा अल्प वस्तूशी संबंध आहे त्याला व्यापक म्हणतात. व्यापकाचं त्यांनी असं लक्षण केलंय. आणि वेदांत मतात व्यापक कसं सांगितलंय? देश, स्वगत, सजातीय, विजातीय, भेद रहित. स्वगत, सजातीय, विजातीय,
भेद रहित असं जे व्यापकत्व आहे त्याला व्यापक म्हणते. त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही, त्याच्यातली त्याच्यात भेद नाही, कारण ते निरावयव आहे. अवयवानामध्ये स्वगत भेद असतो. आता आपल्या शरीरामध्ये स्वगत भेद आहे. उजवा डोळा, डावा डोळा, उजवा कान, डावा कान, उजवा हात, डावा पाय, आहे का नाही? उजवा हात शॉर्ट मध्ये जायचं म्हणले. आता हे भेद कशात आहे? शरीरामध्ये का नाही? मग हा भेद कुठं असतो? हा सोबत एका शरीरामध्येच भेद आहे का नाही? मग हा भेद व्यापक पदार्थामध्ये आहे का नाही? मग ज्याच्यामध्ये स्वगत भेद नाही असं ते व्यापक, असं वेदांती म्हणतात. आता हे बी तसं मानायला आहे ना, हे स्वगत भेद आत्म्यात नाही, कारण तो आत्मा कसा मानायला आहे का नाही? पण ना पहिल्यासारखं सांख्यासारखं. पण व्यापकाची व्याख्या कशी केली त्यानं? बारीक सारीक वस्तूला जे हे होतंय, संबंधात येत आहे त्याला व्यापक म्हणायचं, अशी व्याख्या केली. आणि वेदांती ज्याच्यात स्वगत भेद नाही, ज्याच्यात सजातीय, त्याच्या सारखं दुसरं नाही. आणि हे काय म्हणायलाय? आणि नाना आत्मा म्हणलं, एका आत्म्यासारखा दुसरा आत्मा. सजातीय त्याच्यामध्ये आलाच का नाही दोष? विजातीय आत्म्यापासून वेगळे गाडगे मडके का नाहीत का? मग विजातीय भेद बी मानायला आहे. फक्त ते हे मत कशावर टिकलंय? वाचलंय आता पस्तोर, ते स्वगत भेद मानित नाही म्हणून वाचलंय. नाही तर याला कोण जवळ करीत होतं शास्त्रामध्ये बी? स्वगत भेद नाही म्हणतो तो त्याच्या हिशोबाने. असे व्यापकाचे लक्षण आहे. कसे? स्वगत, सजातीय, विजातीय, भेद रहित असे व्यापकत्व, त्याला व्यापक म्हणावं. असं कोणाचंही मत? वेदांत शास्त्राचं. आणि त्याचं मत हां, ज्याचे बारीक सारीक अल्प अशा वस्तूचा ज्याच्याशी संबंध आहे त्याला व्यापक, असं व्यापकाचं त्यानं लक्षण केलं. मग तेच ते त्याचं लक्षण पटवून द्यायला आहे. पण इथं मुद्दाम वेदांताचं व्यापकाचं लक्षण का सांगितलंय? की इथंच खटका ऐकताना आपणाला वेदांत व्यापकत्व कसं सांगतंय आणि न्यायमत व्यापकत्व कसं सांगतात. कारण इकडं स्वगत, सजाती, विजाती, भेद रहित असं व्यापकत्व सांगितलंय, आहे का नाही? भेद तिथं नाही. पण इथं यांच्यामध्ये काय अडचण येते ते पहा. आता व्यापकाचे लक्षण असे सांगितलेले आहे वेदांत शास्त्रामध्ये. पण न्यायमतात आत्मा निरावयव आहे. न्यायमतात आत्मा कसा मानलाय? आणि निरावयव मानलाय. म्हणून स्वगत भेद त्याच्यात आपोआप नाहीच, आहे का नाही? आता हे योग्य का नाही त्याचं? हे वेदांताला मान्यच करावं लागेल ना. अहो काही शब्द ते खोटं बोलायला म्हणून त्याला खोटं कशाला, जे खरे बोलले त्याला बी खरंच म्हणावं लागेल. नाही, हे खरं होतं, आम्ही त्याचं सगळं खोटं मानित नाहीत, धरीत नाहीत. पण त्यानं आत्मा कसा सांगितलाय? व्यापक सांगितलाय, आहे का नाही? निरावयव सांगितलाय. म्हणून स्वगत भेद नाही, परंतु स्वगत भेद नाही, परंतु दुसऱ्या आत्म्याशी सजातीय आणि घटाधिकांशी विजातीय भेद आहे. त्याच्यात विजातीय भेद आहे आणि सजातीय भेद आहे. का म्हणून? दुसऱ्या आत्म्याशी सजातीय भेद, त्याच्यासारखा दुसरा जीव आहेच ना. एक राम आहे, दुसरा श्याम आहे का नाही? मग एक काशीराम आहे, एक आसाराम आहे. दोन राम आहेत बाबा, पण दोन आहेत ना, एक काशीराम आहे. हा, मग काही आत्मराम आहेत, असे अनेक राम आहेत. त्याचं म्हणणं असं आहे. का म्हणून? ते सजाती येत ना. हा, ते कसे येतं? सजाती येतं. आणि मग त्याच्यामध्ये तो सजातीय भेद राहणारच.
हा असं म्हणतो तो. स्वगत नाही पण सजातीय आहे. आणि विजातीय विजातीय तर आहेच आहे. मग सजातीय आहे म्हणल्यावर विजातीय तर राहणारच ना. मग असं व्यापकाचं लक्षण त्यांनी केलं. घटाधिकांशी विजातीय भेद आहे म्हणून सजातीय विजातीय व स्वगत भेद शून्य असे लक्षण न करता, असं लक्षण सजातीय स्वगत भेद शून्य विजातीय भेद शून्य असे लक्षण न करता, म्हणजे अभेद नाही न करता, सर्व अल्प पदार्थाशी संयोग. त्यांनी कसं लक्षण केलंय? सर्व अल्प पदार्थाशी संयोग. तेच लक्षण व्यापकाचे त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि तेही म्हणतात आम्ही असंच मानतो. न्यायमतवादी काय म्हणतात? आम्ही व्यापकाचं लक्षण कसं मानतो? हे असं मानतो, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित मानित नाहीत, भेद सहित मानतो. भेदासहितच आम्ही व्यापकाचं लक्षण करतो. फक्त स्वगत भेद त्याच्यात मानित नाही, पण सजातीय भेद आणि विजातीय भेद त्याच्यात मानतोच. मग यावर कोणी अशी जर शंका केली, कोणी ह्या आमच्या सिद्धांतावर आमच्या व्यापक मानण्यावर कोणी शंका केली, घेतली शंका, तर त्यांना आम्ही असे उत्तर देतो की आत्म्याप्रमाणे आकाश काल दिशा आणि आकाश काल आणि दिशा ही व्यापक आहेत. आत्म्याप्रमाणे हे 3 तत्व आहे का नाही? ते हे 4 तत्व त्यांनी सुरुवातीलाच काय मानलेले आहेत? व्यापक मानलेले आहेत, आहे का नाही? आणि नित्यही मानलेत. आकाश काल आणि दिशा आणि आत्मा हे 4 तत्व त्यांनी व्यापक मानलेले आहेत, आहे का नाही? आणि मग नित्यही मानलेले आहेत. हे व्यापक आहेत. आणि परमाणू सूक्ष्म असून निरावयव आहेत. परमाणू सूक्ष्म आहेत आणि कसे निरावयव, त्याला अवयव नाही. म्हणून निरावयव परमाणूच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थाचा संयोग घडणार नाही. निरावयव परमाणूच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थाचा संबंध तिथं. म्हणून निरावयव परमाणूच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थाचा सगळ्या दिशेचा त्या परमाणूच्या ठिकाणी संबंध घडेल का? आकाशाचा संबंध घडेल का? जरी आकाशात परमाणू आपल्याला प्रतीतीला आला, पण सगळा आकाश त्या परमाणूमध्ये मावल का? आकाश व्यापक आहे, परमाणू संकुचित आहे ना, आहे का नाही? म्हणून व्यापक वस्तू त्याच्यामध्ये मावणार नाही, आहे का नाही? कसं होईल? आणि जर मावती म्हणावं तर मग बोळक्यामध्ये रांजण बसायला पाहिजे ह्या नियमानं. बसत नाही तसं ते. म्हणून परमाणूला आकाशात जरी परमाणू असला तर सर्व आकाशाचा त्याला स्पर्श होत नाही, आहे का नाही? मग काही अंशी ते जेवढं आहे तेवढंच आकाशाचा स्पर्श होईल. म्हणून निरावयव परमाणूच्या ठिकाणी ते अवयववान नाही. परमाणू ही ते निरावयवच आहे, पण सर्व व्यापक पदार्थाचा संयोग घडणार नाही. म्हणजे आकाशाचा त्याच्याशी संयोग घडणार नाही. ते दोन्ही एकूणमेकामध्ये संयोग, कोणता संयोग? ते एकरूप होणार नाहीत. परमाणू जर अवयववान असते, परमाणू जर अवयववान हातपाय त्याला परमाणूला असले असते, तर काही अवयवामध्ये आत्म्याचा व काही अवयवामध्ये इतर व्यापक पदार्थाचा संयोग घडला असता की हो. तो काय म्हणतो? जर परमाणूला अवयव असले असते
तर एका हाताला आकाश, एका हाताला आत्मा, एका हाताला दिशा, एका हाताला काल. म्हणजे काही अवयवाचा भाग अमुक पदार्थामध्ये राहिला असता आणि काहीचा. म्हणून परमाणू तर निरावयव आहे का नाही. म्हणून त्याच्याशी कोणाचा व्यापक पदार्थाचा त्याच्याशी संबंध येत नाही, घडत नाही. मग काही अवयवामध्ये आत्म्याचा व काही अवयवामध्ये इतर व्यापक पदार्थाचा संयोग घडला असता, परंतु परमाणू आणि सूक्ष्म असून, अतिसूक्ष्म असून, परमाणू अतिसूक्ष्म असून निरवयव आहे, त्याला अवयव नाही आणि ते एकदम डोळ्याने सुद्धा दिसत नाही, इतकं ते बारीक आहे. म्हणून परमाणूशी सर्व व्यापक पदार्थाचा संयोग होणे शक्य नाही, आहे का नाही. मग अशक्य, शक्य नाही. कारण एका व्यापक पदार्थाने समजा आकाशाने परमाणूस व्यापले असता, परमाणूला व्यापलं, तर दुसऱ्या व्यापक पदार्थाच्या संयोगास दुसरा म्हणजे काय, आता व्यापक दिशा आहेत, काल आहे. मग दुसऱ्या व्यापक पदार्थाच्या संयोगास जागाच उरणार नाही एकानंच व्यापल्यावर. म्हणून अनेक व्यापक पदार्थाचा संयोग अतिसूक्ष्म परमाणूच्या ठिकाणी घडणार नाही, हे का नाही. बारीक वस्तूशी त्याचा संबंध घडणार नाही. एकच पदार्थ व्यापक असणे शक्य आहे. पदार्थ एकच व्यापक असणे शक्य आहे. या शंकेचे समाधान असे की अवयव वस्तूंचा संयोग, या शंकेचे समाधान असे आहे की एकच पदार्थ व्यापक असणे शक्य आहे. एकच पदार्थ व्यापक असणे शक्य आहे. कसं शक्य आहे, याचं समाधान असे की सावयव वस्तूचा संयोग अन्य संयोगाच्या विरोधी असतो. एकाचा एकाशी संयोग झाला की दुसऱ्याशी त्याचा वियोगच असतो, है का नाही. दोन समजा एखाद्याने चेंडू फेक झेलाझेली करायले, तर एकानं दुसऱ्याकडे फेकला म्हणजे त्या अवयवानं झेलला, म्हणजेच याच्यापासून त्या चेंडूचा वियोग झाला पहिल्या अवयवाशी, है का नाही. म्हणून अन्य संयोगाचा विरोध असतो. एका संयोगानं त्याग केला, एका संयोगाचा त्याग झाला की दुसरा संयोग त्याचा स्वीकार करतो. कसं, हस्तपुस्तक, हातामध्ये पुस्तक आहे, मग त्या संयोगामध्ये आता पुस्तकाचा आणि हाताचा संयोग झाला का नाही. मग त्या संयोगात हाताचा पुस्तकाशी संयोग होऊन जे स्थान हाताने व्याप्त असते, त्या पुस्तकाचा जेवढा भाग हातानं पकडलेला आहे, त्या पुस्तकाचा जितका भाग पकडलेला आहे त्या स्थानात पायाचा संयोग होणे शक्य आहे का. मग परंतु निरावयव पदार्थाचा, जसं पुस्तक हातानं धरलेलं आहे आणि त्या हातानं पुस्तकाला जिथं धरलं तिथं पायानं ती जागा धरता येत नाही, है का. ते हातानं धरली ना, समजा एखाद्यानं सीट धरलं एसटीचं, दुसऱ्याला ते सीट नाही ना मिळत, है का नाही. कारण त्या पहिल्या व्यक्तीचा त्या सीटाशी संयोग आहे का नाही. म्हणून दुसरा व्यक्ती त्या सीटाशी संयोग करू शकत नाही. तसं पुस्तक ज्या भागाला धरलेलं आहे हाताने, त्या भागाशी पाय संयोग करू शकत नाही.
परंतु निरावयव पदार्थाचा संयोग स्थानाचा रोध करत नाही. निरावयव पदार्थ स्थानाचा रोध करत नाही म्हणजे विरोध करत नाही. अहो ज्याला अवयवच नाहीत, हा मग ज्याला अवयव नाही ते धरता येतंय का? हा मग समजा निरावयव पदार्थाला तिथं विरोध तर नाहीच ना. जर समजा आपण आता ज्या ठिकाणी आपण बसलो त्या ठिकाणी आकाश आहे का नाही, मग ते आकाश त्या ठिकाणी तिथून पुन्हा दुसऱ्याला जाता येतच ना. ते विरोध करते का आकाश? नाही, हे आधी इथं बसलेलं होतं, आता तुला इथं बसता येणार नाही. कारण निरावयव पदार्थाचा संयोग स्थानाचा रोध करत नाही, ठिकाणाचा विरोध करत नाही. कारण जे निरावयव असतं का ते निरावयव वस्तू सावयव वस्तूला विरोध करत नाही. का म्हणून? आता आपण एखादी संत्री घ्या, आंबा घ्या, समजा एखादं फळ टरबूज घ्या. आता त्या टरबुजानं तिथं आकाश व्यापलंय का नाही, धरलंय का नाही? हा मग त्या आकाशामध्ये त्या टरबुजाचा संयोग आहे का नाही? पण आकाश कसं आहे? निरावयव आहे का नाही? आणि टरबूज फळ कसे आहेत? सावयव आहेत. हे सावयव पदार्थ आहेत ना. पण निरावयव पदार्थ सावयव वस्तूला विरोध करत नाही, हा त्यांचा सिद्धांत आहे. मग जर समजा एखादा आपण फळ घेतलं, टरबूज घेतलं, आंबा घेतला, संत्रे घेतल्या आणि त्याच्यामध्ये आपणाला सुई हरपू नये म्हणून त्याला टोचून ठेवायची होती. त्या आंब्यामध्ये म्हणा, संत्र्यामध्ये म्हणा, पण सुई मधात जाते का नाही? मग तिथलच आकाश विरोध करते का सुईला? कारण जो पदार्थ अवयववान पदार्थ त्याला जिथं राहायचंय तिथं त्याला व्यापकत्व पाहिजे ना. आणि ते व्यापकत्व कोणी धरलंय? संत्रीनं, आंब्यानं धरलेलं आहे. मग त्यानं ते व्यापकत्व धरलेलं असल्या दुसऱ्या पदार्थाला येऊ देऊ नाही ना. पण सईला येऊ देतं का नाही? ते म्हणते असं कसं घडत आहे, हे घडायलंय का नाही असं? म्हणजेच निरावयव पदार्थाचा संयोग स्थानाचा रोध करत नाही, त्या ठिकाणचा विरोध करत नाही, पहिल्या वस्तूचा स्थानाचा रोध करत नाही. जसे घटाशी ज्या देशामध्ये, उदाहरण यांनी दिलंय, जसे घटाशी ज्या देशामध्ये आकाशाचा संयोग आहे, समजा एखादं गाडगा आपण ठेवलंय, त्या ठिकाणी आकाश आहेच ना त्याच्यामध्ये, आहे का नाही? त्याच देशामध्ये कालाचा व देशाचाही संयोग आहे. त्या देशात कालाचाही आणि देशाचाही संबंध आहे. कारण सर्व पदार्थ आकाश, काल आणि दिशा याच्यामध्येच आहेत ना. म्हणून सर्व पदार्थाच्या सर्व भागाशी आकाश, सर्व पदार्थाच्या सर्व भागाशी आकाश, काल आणि दिशा यांचा संयोग आहेच ना. याच्या वाचून त्या पदार्थाला काय आहे का ठिकाण, जागा? याचाच आश्रय घ्यावा लागते का नाही? मग आश्रित कोणाचे आहेत ह्या वस्तू? आकाश, काल आणि दिशा याच्याच आश्रित आहेत का नाही? तो म्हणतो न्यायमतवादी, हे त्याच्या आश्रित राहतात, कारण ते व्यापक तत्व आहेत ना ते. मग याकरता परमाणूच्या एकाच देशात, परमाणूच्या एका देशामध्ये अनंत निरावयव व्यापक पदार्थाचा संयोग घडण्यास हरकत नाही. अनंत निरावयव
याकरता परमाणूच्या एकाच देशात एक अणू आणि त्याच्या देशामध्ये ते जितक्या देशात राहतो, हा, अणू जितक्या देशात राहतो का त्या देशामध्ये अनंत निरावयव व्यापक पदार्थाचा, कोणाचा? निरावयव मात्र, हा, व्यापक पदार्थाचा संयोग घडण्यास हरकत नाही. व्यापक पदार्थाचा तिथं, निरावयव व्यापक पदार्थाचा तिथं संयोग घडायला काही हरकत नाही. मग प्रति शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न असून, आम्ही काय सांगायलो? प्रत्येक शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न आहे. ते सर्व आत्मे व्यापक आहेत. ते आत्मे सगळे व्यापक आहेत, कारण तिथं विरोध निरावयव पदार्थ. आत्मा कसा आहे? निरावयव. मग याचा आत्मा त्याच्या आत्म्यात जरी मिसळला तरी काय व्हायलंय? मिसळत आहे, कारण दोन्ही निरावयव आहेत, पण व्यापक आहेत. अनेक आहेत पण व्यापक आहेत. प्रति शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न असून, प्रति म्हणजे सर्व, हां, शरीराच्या ठिकाणी आत्मे भिन्न असून नाना आहेत. प्रति शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न असून ते सर्व आत्मे व्यापक आहेत आणि नानाही आहेत आणि त्यांचा सर्व पदार्थाशी संयोग आहे. आत्म्याचा असा आमचा सिद्धांत आहे म्हणतात ते. पटत आहे का? पटत असलं तर मग बरं आहे का नाही? मग आपल्याला हे जे पटत नाही ते का म्हणून सांगायले? हा, मग आपलं कसं चांगलंय हे वांगलं दिसल्याशी, हा, आहे का नाही? मग यांचं म्हणणं काय आहे शास्त्रकाराचं? जे आम्ही तुम्हाला न्यायमत सांगायलो, हे न्यायमत सिद्धांत मताला जुळत आहे का? कारण तुम्ही अगोदर सिद्धांत मत ऐकलंय, आहे का नाही? मग त्या मताशी जुळत आहे का पहा. ते कसं बोलतात, काही चांगलं बी बोलतात, आहे का नाही? उगाच चलतच रस्ता सोडते तर, आहे का नाही? आणि पुन्हा रस्ता येते, पुन्हा रस्ता सोडते. म्हणजेच आता यांचं वेदांती कसं खंडन करतात, असंभव कसा सांगतात, हे आपण उद्याच्या वेळात पाहू. न्यायमत खंडन, आतापर्यंत मंडन झालं न्यायाचं, हां, त्याच्या मताचं मंडन झालं, त्याची मांडणी केली. हे असं मानतात. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही विचार करा. नाही, आम्हाला बरं वाटत नाही. मग त्याचं खंडन आम्हाला करा येत नाही. मग ते म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतो तर असं खंडन करा. कोण? वेदांती म्हणतात. मग त्यांचं मत आपण उद्या ऐकू. कुंडली कवरदे.